नमस्कार. राजेश रेसिपीच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा गोड पदार्थ दाखवणार आहे. बर्फी. नुसती बर्फी नाही, खोबरं आणि पेरूची बर्फी आहे ना वेगळा प्रकार. ती कशी करायची आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते मी तुम्हाला आता दाखवतो. पेरू आणि खोबरं याची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी खवलेलं खोबरं, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दूध, 2 चमचे मिल्क पावडर, पाव वाटी भिजवलेले काजू आणि हा पेरूचा पल्प, अगदी थोडासा कलर, रेड कलर, जो घातल्यामुळे आपली वडी गुलाबी होणार आहे, आणि थोडंसं तूप. आता हे सर्व साहित्य घेऊन आपण पेरूची खोबरं बर्फी करणार आहोत. त्यासाठी प्रथम मी खोबरं, साखर, दूध आणि हे काजू हे मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू करू. नॉनस्टिक कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलंय, ते मी गरम करून घेतोय. आणि हा आपलं सर्व साहित्य मी मिक्सर मधनं काढून घेतलंय: खोबरं, दूध, काजू, साखर आणि हे 4च पदार्थ मी मिक्सर मधनं काढून घेतले. ते छान बारीक झालेलं आहे. मध्यम आचेवर आता हे आपण परतून घेणार आहोत. ते खाली लागू नये, त्यामध्ये काजू आहे आणि खोबरं आहे, खाली लागू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. खोबऱ्याचा काळा तुकडा त्यामध्ये येऊ शकतो, तो फक्त मी काढून घेतलेला आहे. सुरुवातीला थोडंसं हाय फ्लेमवर केलं तर चालेल, पण आपल्याला ते कडक होऊ द्यायचं नाही. त्यातल्या साखरेमुळे त्याचा पक्का पाक होऊ शकतो. ते आता मी छानपैकी हे सेट करून घेतो हलवत, आणि मग पुढची प्रोसेस दाखवतो. आपलं मिश्रण थोडंसं दाट होत आलंय. त्याला बाइंडिंग मिळण्यासाठी मी 2 चमचे मिल्क पावडर घालतोय. त्याने त्याला चांगलं बाइंडिंग मिळतं आणि हे मिश्रणही घट्ट होऊ लागतं. आपली वडी चांगली खुटखुटीत होण्यासाठी हे छान असतं. आणि ह्याच स्टेजला आपण पेरूचा पल्प घालणार आहोत, साधारण 2 चमचे. आणि त्याचबरोबर चिमूटभर अगदी लाल रंग घालणार आहोत. तो ऑप्शनल आहे. लाल पेरूची वडी कशी दिसते तसं हे दिसेल काहीस. आता हे मी चांगलं सेट करून घेतो. आपला पेरू बर्फीचा डो छानपैकी तयार झालाय. तो आता मी ट्रे मध्ये काढून घेतो आणि बर्फी करण्यासाठी ठेवून देतो. हे करत असताना मी 2 ते 3 चमचे मिल्क पावडर अजून थोडी घातली आणि 2 चमचे छोटे तूप घातले. अदरवाईज बाकी मटेरियल सगळं छानच आहे. ते आता आपण सेट करण्यासाठी ठेवू. तुम्ही खवा वापरला तर काही प्रश्नच नाही, पण मिल्क पावडर आणि दूध वापरलं तर ते आपल्या अंदाजाप्रमाणे ऍड करत राहायचं आणि असा घट्ट गोळा बनवायचा. आपलं खोबरं पेरू बर्फी आता मी ट्रे मध्ये ओतून ती छान सेट करायला ठेवतो. आणि सेट झाली की म्हणजे आपण त्याच्या छान वड्या पाडूया. वड्या पाडून झाल्यानंतर त्याला मी एक ट्विस्ट देणार आहे, तो तेव्हाच सांगतो. आपली खुटखुटीत अशी पेरू आणि खोबऱ्याची बर्फी तयार आहे. त्याची टेस्ट फार युनिक आहे. मी तुम्हाला एक ट्विस्ट देईन म्हणलो होतो, पण तुम्ही नाही देणार. तो फक्त आईस्क्रीम साठीच चांगला लागतो,
तो म्हणजे तिखट मिठाचा ट्विस्ट. तो बर्फीवर नाही छान जात. जेव्हा आईस्क्रीम करीन तेव्हा मात्र तो ट्विस्ट नक्की दाखवीन. तर ही वेगळ्या प्रकारची बर्फी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा. आणि ही तुम्ही करून बघा, करायला अतिशय सोपी आहे. आणि यासाठी पेरूचा जो पल्प आहे तो करण्यासाठी अगदी चांगले पिकलेले पेरू मी घेतले, त्याची सालं काढून घेतली, त्यातला गर बाजूला केला आणि तो चाळणीने गाळून घेतला आणि हे सगळं मिक्सर मधनं काढून घेतलं. छान पल्प तयार होतो. तो तुम्हाला बर्फीसाठीही वापरता येतो आणि आईस्क्रीम साठी सुद्धा वापरतो. तर जरूर करून बघा आणि मला कळवा कसं वाटलं ते.